पॅनेललाच मत मागितलं पाहिजे, हे माझं 100% तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असतं, 100%. आणि मी धैर्यपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो, उद्या जर मला धोका झाला, 3 मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारानं तिथं जास्त मतं घेतली तर पॅनेलला घेतली नाही, त्याचा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. महापालिका निवडणुकीसाठी अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. यावेळी प्रथमच एका प्रभागातून बहुसदस्य पद्धतीने निवडणुका होत आहेत. त्यामुळे 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला असल्यानं सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी 4 मतदारसंघांमध्ये पोहोचावं लागणार आहे. महायुती, त्याचबरोबर महाविकास आघाडी, याशिवाय तिसरी आघाडी आणि अपक्ष असे एका प्रभागातून किमान 15हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. बहुसदस्यीय पद्धतीनं निवडणूक होत असल्यानं साहजिकच महायुती आणि महाविकास आघाडीतील काही उमेदवार मला एक मत द्या, इतर मते कोणालाही द्या अशा पद्धतीनं प्रचार करत आहेत. मात्र हा संदर्भ घेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून आल्यास आणि इतर नगरसेवकांचा पराभव झाल्यास निवडून आलेल्या नगरसेवकाचा राजीनामा घेण्याचा स्पष्ट इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. आणि आमदार सतेज पाटील यांच्या या विधानावरून आता अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यांनी हे वक्तव्य सहजपणे केले असेल, मात्र त्याला अनेक राजकीय संदर्भही जोडले जातात. त्यामुळे त्यांनी वक्तव्य करण्यामागे त्यांना ही चिंता का वाटावी? इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतून काही पक्ष बाहेर पडले. इंडिया आघाडीतून आम आदमी पार्टीनं बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काडीमोड घेत आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत तिसरी आघाडी जाहीर केली. महापालिकेच्या निवडणुका लढताना भाजप विरोधी पक्ष आणि संघटनांची एकत्रित मोठ बांधत संघटन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. भाजप विरोधी मोठ बांधताना आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, डावी पक्ष, संघटना यांचा समावेश होता. काँग्रेस विचारधारेशी एकत्र असणारे या सर्व पक्ष आणि संघटना आता मात्र स्वतंत्रपणे लढत आहेत. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काँग्रेसचा जवळचा मित्र पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडले. महाविकास आघाडीतील जागा वाटपावर रसिके सुरू असतानाच काँग्रेसने आपण जागा वाटपात मोठे भाऊ असल्याचं सिद्ध केलं आणि जवळपास 74 जागा एकटा काँग्रेस पक्ष लढवणार आहे, तर केवळ 7 जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 7 जागावरच ठाकरे गट शिवसेनेची बोलवण केल्याची टीकाही केली जाते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 पैकी 74 जागा घेऊन काँग्रेस एकमेव हायेस्ट आणि सर्वाधिक जागा लढणारा पक्ष बनलाय. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांची देखील जबाबदारी वाढली. 74 जागा लढवत असताना या ठिकाणी सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणं हे आव्हान देखील आमदार सतेज पाटील यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळेच प्रत्येक प्रभागात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून यावे असा आग्रह आमदार सतेज पाटील यांचा आहे. त्यातच सध्या काँग्रेसकडे सत्ता नाही, केंद्रात भाजप तर राज्यात महायुतीचं सरकार आहे. आमदार सतेज पाटील हे एकाकी लढा देत असून ते एकटेच शिलेदार म्हणून मानले जाते. त्यामुळे काँग्रेसने सर्वाधिक जागा घेतल्या असल्या तरी या जागांच्या वर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणणे हे देखील मोठे आव्हानात्मक असणार आहे. यापूर्वीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा विचार केल्यास पूर्वी एकच प्रभाग होता, मात्र आता 4 प्रभागाचे मिळून एक प्रभाग झाला असल्यानं नगरसेवकांचे मतदारसंघ देखील मोठे झालेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील एकाच उमेदवारांचं वर्चस्व कमी झाले. 4 प्रभाग मिळून एकत्र लढावं लागणार हे वास्तव आहे. बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होत असल्यानं एखादा कमी ताकदीचा उमेदवार अन्य 3 ताकदवार उमेदवारांमुळे चालू शकतो, तर दुसऱ्या बाजूला धोका असा आहे एखादा कमी ताकदीचा उमेदवार 3 उमेदवारांना पाडूही शकतो. त्यामुळेच आमदार सतेज पाटील यांनी एका प्रभागातील एकच नगरसेवक निवडून आला आणि 3 जण पडले तर निवडून आलेल्या नगरसेवकाचा राजीनामा घेऊ असं वक्तव्य केलं. असं असलं तरी त्यांच्या या वक्तव्याशी अनेक संबंध जोडले जातात. निवडून आलेल्या एखाद्या नगरसेवकाचा राजीनामा घेणं हा विषय पुढचा आहे, मात्र त्यांच्या या विषयाला अनेक राजकीय संदर्भ देखील जोडले जातात. कारण 2005 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीवेळी महादेवराव महाडिक यांच्या तराराणी आघाडी पूर्ण बहुमतात होती. त्यावेळी जनस्वराज्य शक्ती आणि राष्ट्रवादीने प्रयत्न केला, परंतु मर्यादित यश मिळाले होते. विरोधी पक्ष म्हणूनच सभागृहात बसावे लागले. पण हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी राजकीय डावपेच आखताना
2007 मध्ये तत्कालीन महापौर सई खराडे यांच्यासह काही नगरसेवकांना फोडून सत्ता आपल्याकडे खेचून घेतली होती आणि यावेळी सई खराडे यांनी राजीनामा दिला नाही. त्या पुढील 2.5 वर्षासाठी पुन्हा जनसुराज्यकडून महापौर पदावर कायम राहिला. आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात इशारा देताना आवर्जून सांगितलं की मला रात्री 10 नंतर वेगवेगळ्या भागातून फोन येतात आणि अंतर्गत राजकारणाची गुप्त माहिती मिळते. यातून त्यांची गुप्तचर यंत्रणा कशी कार्यरत आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं दिसतं. मात्र राजकारणात बरोबर काही सरळ दिसत असलं तरी अंतर्गत बऱ्याच घडामोडी आणि उलटापालट होत असतात हे देखील आमदार सतेज पाटील यांना माहीत आहे. याचाच अर्थ निवडून येणारा नगरसेवक नेत्यांनी सांगितले म्हणून राजीनामा देईलच असे नाही. अनेक वेळा राजकारणामध्ये किंवा सत्ता कारणांमध्ये राजीनामा हे त्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे निवडणुकीनंतर नगरसेवक फोडाफोडीचं राजकारण होऊ नये किंवा ऐनवेळी नगरसेवक फोडाफोडीचा घोडेबाजार कदाचित होऊ शकतो. त्यामुळेच आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसकडे सर्वाधिक जागा घेतल्या असून काँग्रेसच्या चिन्हावर सुमारे 74 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या सर्वच उमेदवारांना निवडून आणणं हे आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रचार करताना 14 उमेदवारांचा प्रचार करा. एकच उमेदवार निवडून आला आणि तिघे पडले तर मात्र पक्षासाठी मोठी अडचण ठरू शकते आणि हेच टाळण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी राजीनामा घेण्याचे वक्तव्य केलं असलं. सतेज पाटील यांचं हे अस्त्र कितपत उपयोगी पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.